सूरज आपण पाहतो यावेळी मात्र स्ट्राईकला विशाल लॉस केला सूरजला पाहतोय आणि आपण पाहिलं तर नक्कीच डबल विकेट असताना त्या ठिकाणी पाहू शकाल की पहिली ओव्हर आहे ज्या इनिंग मधनं क्रीज न असेल त्यात इनिंग मध्ये दुसरी फील्ड पाहू शकत नाहीयेत. खूप चांगल्या पद्धतीने पाहू शकाल एक मैदान खूप चांगल्या पद्धतीनं नियम आणि खूप चांगल्या पद्धतीने आयोजन पाहू शकाल. प्रेक्षणीय स्टँड पाळतंय आमचे प्रेक्षक वर्ग देखील त्या ठिकाणी आपण या सावलीचा आस्वाद घेत असताना आणि स्पर्धेचा आस्वाद घेत असताना नक्कीच सर्व मान्यवरांचं सर्व खेळाडूंचं नक्कीच या स्पर्धेमध्ये वेलकम 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 टू बॅक. सेकंड विजयाकरता जर पाहिलं तर 18 बॉल आणि 31 समा. विशाल सेकंड पाहू शकाल टॉस केला सूरज बॉलिंग मार्क निखिल यावेळी 5 इंच पाहू शकाल एक सिंगल फक्त प्रमोट केली जाते आहे आणि एका सिंगलच्या मदतीनं धामाचा सिंगलच्या पाहायला मिळाला मैदानाच्या आतमध्ये. एक रन्स खूप महत्त्वाचे असतील डॉट होण्यापेक्षा सिंगलला महत्त्व द्या कारण तुमच्या क्रिकेटमध्ये तुमच्या चौकारसाठी जेवढं मात्र क्रिकेट नाही आहे जेवढं महत्त्व नाही आहे तेवढं मात्र क्रिकेटमध्ये सिंगल डबलला महत्त्व आहे. आणि त्याकरता तुम्ही जर पाहिलं तर फलंदाजचे थोडासा मात्र शॉट खूप असणं गरजेचं आहे. तुमचं फुटवर्क झोन हे खूप महत्त्वाचं असेल आणि मैदानाच्या आतमध्ये पाहिलं तर आता मग तीच भूमिका दर्शवण्याकरता मिस्टर सूरज यावेळी सायकल एंडवरती येतोय. हिट वाढतीये टेम्परेचर वाढते पाहू शकाल खड्यालमध्ये 11 वाजून 39 मिनिटं आपण पाहतोय. वार शुक्रवार सायबन ट्रॉफी 2025 विजन असताना आपण फार मोठी टीम क्रमांक पाहू शकाल त्या ठिकाणी मात्र 14 टीमला प्राधान्य दिलं गेले. पहिल्या मॅच मध्ये मोरिया 11 चाळीसगावला पराभूत केलं सम्राट प्रतिष्ठान दैसर. दुसरी मॅच मैदानाच्या मी पाहायला मिळते जी मात्र नक्कीच दुसरीच्या होते उत्सर. त्यानंतर तिसऱ्या मॅचची नाणेफेक झाली आहे टॉस बॉक्स मध्ये कांगमनच्या विरुद्ध पाहिलं तर सातपाडा ज्याने मात्र सातपाडा टीमनं विन द डिसाइड फील्ड फर्स्ट असा निर्णय घेतला गेलाय. बॉल खडे खडे खेळण्याचा प्रयत्न आहे पण म्हणतो ना की मोबाईलमध्ये नेटवर्क नसेल चालेल कॉल केव्हाही लागेल. क्रिकेटमध्ये फुटवर्क ॲज अ मोस्ट इम्पॉर्टंट क्रिकेट खूप महत्त्वाचं आहे कारण तुमची मुवमेंट तुमची हालचाल होणं खूप महत्त्वाचं असतं. आणि या ठिकाणी मात्र जर पाहिलं तर फलंदाज थोडाही मात्र त्या ठिकाणी हालचाल करू शकला नाही आहे कुठल्या प्रकारची मुवमेंट नाही आहे कुठल्या प्रकारचा फुटवर्क नाही आहे आणि परफेक्ट ऑन डिलिव्हरी सुंदर चेंडू हाताळला गेलाय. तर खऱ्या अर्थानं पाहिलं तर नक्कीच जव्हार ट्रॉफी 2025 देखील आमच्या भेटीला होती. नाईट स्पर्धा खूप चांगल्या पद्धतीने रंगली गेली. फायनल मॅचमध्ये जर पाहिलं तर सातपाटीकरांचा बोलबाला राहिला आणि सातपाटीकडनं जर पाहिलं तर वीरू बाबरे 52 धावा ज्यांनी फायनलच्या मॅचमध्ये ठोकल्या आणि आपल्या गावाकडे जर पाहिलं तर 2 सायकल्स जे मग सातपर्यंत पोहोचल्या. आणि त्यानंतर मग पाहिलं तर व्हाईटचा इशारा होते पण ते दर्शवतात आणि व्हाईट बॉलनं धावसंख्या जाऊन पुढे फलकावरती 2 या धावसंख्येवरती. त्यानंतर आपण जर पाहिलं तर शिवकुबा गातेस जिथे मात्र गोयसरकरांना पराभूत केलं टीम मात्र सातपाडीनं आणि ग्रामीण टीमचे आता मात्र म्हणावं लागेल तुम शेर तो हम भी सवा शेर. ज्या गोरसेकरांचं मात्र टेनिस बॉलवरती हुकूमत राहिली आहे त्यांना त्या स्पर्धेमध्ये पराभूत केलं वीरू बाबरे आणि टीम सातपाडी. त्यात जाऊया तर मागच्या दिशेनं टॅकलाय बॉलला थोडासा फुटवर्क झोन होता खूप खूप चांगल्या पद्धतीनं मात्र निघून जाईल बॉल लॉग लेग आणि फायनली डीप मधनं येतोय मात्र चौकार 4 धावा. तीन चेंडू या ठिकाणी कंप्लीट झाले. धावसंख्या फलकावरती आहे 6. पहिल्या बॉलवरती सिंगल दुसऱ्यावरती आपण जर पाहिलं तर डॉट तिसऱ्यावरती व्हाईट आणि चौथ्यावरती चौकार आणि मग त्या 4 धाब्यांच्या मदतीनं धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते. ती मात्र सेकंड कार्ड 6 चेंडू 6 चौकार 6 षटकार 6 विकेट्स आणि मात्र बूम बूम बुमरा जसप्रीत बुमरा 6 डिसेंबर. आता नक्कीच चॅम्पियन ट्रॉफीमध्ये या तो खेळताना तुम्हाला पाहायला मिळणार नाही आहे. आता नक्कीच थोडंसं मात्र मनावरती आणि मात्र हृदयावरती दगड ठेवावा लागेल मित्रांनो कारण चॅम्पियन ट्रॉफी करता तो गोलंदाज टीम इंडिया करता खूप महत्त्वाचा होता. जी मात्र 11 प्लेयर तयार झाली आहे 16 खेळाडूंची त्यामध्ये इन नाही आहे. आता पूर्णपणे जबाबदारी असेल सामीवरती पूर्णपणे जबाबदारी असेल आपण पाहिलं तर नक्कीच वरुण चक्रवर्ती.
तर नक्कीच या स्पर्धेकरता विराज वरटा बद्दल नक्कीच जांभूलपाडा यांच्याकडे नक्कीच शुभेच्छा येतात. नक्कीच पूर्ण आयोजन करताना आमच्याकरता त्यानंतर धर्मवीर प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष आमचे परम मित्र हेमूजी घरत म्हणजे हेमेंद्र घरत यांच्या देखील शुभेच्छा. त्यामुळे चांगला सुकम पाहतोय. चेंडू मात्र हवेमध्ये आहे आणि त्या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळते की टाउन क्राऊड च्या ठिकाणी पाहू शकाल मात्र स्टॉप होणं गरजेचं होतं आणि पाहू शकाल नक्कीच चौकार येतोय. संघाच्या संघनात ज्या ठिकाणी मात्र शंख फुकली आहे आणि चेंडू मात्र सरळ ट्रॅव्हल होते त्या ठिकाणी चौकारा करता आणि मात्र 4च्या मदतीनं स्कोर कार्ड फलकावरती जाऊन पोहोचते मात्र 10 या धावसंख्येवरती. पहिल्या स्पेलमध्ये पाहू शकाल टीम दुधनी थोडंसं मात्र पाहिलं तर विजयाकरता जी टोटल धावसंख्या आहे जर पाहिली तर 31 आणि त्या टेन पाहू टीम उसर नक्कीच फील्डिंग करत असताना पाहू बॅटिंग करत असताना खूप चांगल्या पद्धतीने 10 या धावसंख्येवरती. पहिल्या चेंडूवरती सिंगल त्यानंतर आपण पाहिलं तर डॉट त्यानंतर मात्र व्हाईट आणि त्यानंतर पाहिलं तर बॅक टू बॅक 2 चौकार आणि या 2 चौकाच्या साह्यानं स्कोर कार्ड फलकावरती पाळमध्ये नक्कीच 10 या धावसंख्येवरती पाहतोय. टोटल आपण जर पाहिली तर 10 या धावसंख्येवरती पाहायला मिळती आहे. जोडी मात्र विचार करता 21 बनवायच्या यावली ट्रक काय जबरदस्त फटका सजवला गेला फेकून दिला गेला संघाच्या आणि संघात शंख फुकली आहे मैदानाच्या आतमध्ये. मिस्टर सूरजच्या मॅट मधनं वेट ऑच आणि त्यानंतर मात्र फायर फेकून दिलाय बॉलला. एवन क्वालिटी नंबर 1 षटका सिक्सर 6 धावा. तर नक्कीच आमचे परम मित्र आणि क्रिकेटचा अफार प्रेम कलमुगांचे व्यक्तिमत्र आपण जर पाहिलं तर उल्हास पाटील या ठिकाणी त्यांचं आगमन झालं. आपल्या देखील उल्हास स्पर्धेमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम वेलकम वेलकम. मानानं सन्मानानं मुख्यमंत्री विराजमान व्हायचं आहे. सेकंड स्पेल करता बॉलिंग मार्कवरती जितेश आपण पाहत आहे आणि धावसंख्या फलकावरती जर पाहिली तर 16 आपल्या पाहते टोटल्स 31 धावांचं लक्ष दुधनी विरुद्ध बुस्टर पाहत आहे. यानंतर मात्र कामन आणि मात्र सातपाडा यांच्यामध्ये नाणेफेक झाली आहे. चांगल्या चांगल्या मॅच आज तुम्हाला पाहतील. त्यानंतर आपण पाहतो ऐकविरा नायगाव चौधरी नक्की वाघवड स्पोर्ट्स सारणारे LT स्पोर्ट्स आपण पाहिलं तर नक्कीच स्टार 11 सातपडी पाहू शकाल. त्यानंतर आगाशी विरुद्ध लाखिवली त्यानंतर झरीमध्ये नावापाडा नक्कीच पाहू शकाल. छेना यांच्यामध्ये शेवटची मॅच खूप चांगल्या पद्धतीने पाहू शकाल की आदिवासींच्या माध्यम नसेल तरी मात्र समाजानं आज खूप चांगल्या पद्धतीने प्रगती केली म्हणावे लागेल. कारण खूप चांगल्या पद्धतीने आज सर्व मॅचेस आहेत प्रेक्षकांना पाहण्यासारख्या मॅच आहेत. त्याने जर पाहिलं तर टेनिस विश्वामध्ये आपली हुकूमत गाजवली आहे आणि सर्व खेळाडू पाहायला मिळतील. ऐकविरा नायगावकडे खूप चांगले बॅटर आहेत. ती मारणाला देखील तेवढ्या संक्षिप्तने या स्पर्धेमध्ये उतरली आहे. खूप चांगल्या कामन देखील तुम्हाला यानंतर नेक्स्ट मॅच मध्ये पाहायला मिळेल. यावेळी फुल यांचा बॉल परफेक्ट ऑन डिलिव्हरी सुंदर चेंडू हाताला षटक क्रमांक 2 मिस्टर जितेश पारा चेंडू आपण जर पाहिलं तर अजून विजया करता 16 धावांचं लक्ष आहे. पहिल्या षटकामध्ये 6 चेंडू आणि 16 धावांची टोटल जर पाहिली तर स्कोर कार्डमध्ये पाहू शकाल. डबल विकेटचाच फायदा आहे कारण दोन्ही अँगलने खेळता येतं दोन्ही साईड तुम्ही खेळू शकाल. असे खूप चांगला नियम मात्र शरद गवार आणि टीमने दर्शवले गेले या स्पर्धेकरता. डबल विकेट आहे एका साईडने तिकडनं गोलंदाज एका साईडने इकडनं मात्र इंटरनॅशनल क्रिकेटला आठवून करणार दिवस मात्र आज परिपूर्ण केलाय या विभागाने म्हणावा लागेल. दुसऱ्या बॉल तयार असरी मात्र 11 चेंडू आणि 16 बनवायच्या. त्यावेळी चांगला स्ट्रोक खेळला चेंडू हवेमध्ये मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये निघून जाईल सरळ मात्र आउट ऑफ द पार्क सिक्सर 6 धावा.
बॉलिंग मागपती पाहतोय पहिला बॉल डॉट त्यानंतर मात्र फलंदाजी पाहू शकाल मिस्टर विशालच्या माठमधनं विशाली पारी एक गगनगिरी षटकार यावली माता शॉट ऑफ लेन अक्षरशः मात्र बैल मुझे मार निघून जाईल बॉल डाऊन द ग्राउंड आणि पाहिलं तर नक्की स्क्वेअर लेट डीप मधनं सर येतोय चौकार 4 धावा पहिला चेंडू मिड विकेटच्या डोक्यावरनं षटकार दुसरा चेंडू स्क्वेअर लेट डीप वरनं बॅकपडला गेलाय आणि त्यानंतर मात्र चौकार आणि मात्र या 10च्या बढतीनं धावसंख्या फलकावरती आहे ती मात्र 26 या धावसंख्येवरती 26 ऑन कार्ड 32 ऑन द टार्गेट 3 वर्षी मॅच आपण पाहतोय षटक क्रमांक 2 अजूनही 9 चेंडू आणि विजय करता फक्त 5 धावांची गरज आहे खूप चांगल्या पद्धतीने पाहू शकाल की दुधनी अच्या विरुद्ध मात्र उत्सरी मॅच असताना विशाल आणि विकेटचा लॉस ऑफ नॉट पाहू शकाल ज्या ठिकाणी वारफॅक पाहू शकाल कारण विकेटच्या शोधामध्ये खूप असणं गरजेचं होतं टीम जर पाहिलं तर मॅच जिंकण्याकरता दुधनी मात्र एकही विकेट आतापर्यंत संपादित करू शकली नाही आहे आणि या बॉलिंग मार्फत आतापर्यंत चेंडू फेकून झाले 4 आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ती फलकावरती 26 या धावसंख्येवरती जितेश आपल्या बॉलिंग मार्फत पाहतो टीम दुधनीकडनं उसरकडनं विशालची फलंदाजी त्याच्या बॅटमधनं आतापर्यंत एक षटकार एक चौकार 2 चौकार षटकार मात्र सूरजच्या बॅटमध्ये ड्राईव्ह केलाय बॉलला पण त्या ठिकाणी मात्र तीक्ष्ण होते मिस्टर संजय आपण पाहतोय एक सिंगल त्याहून मात्र जास्त काय मिळणार नाहीये आणि एकाच्या सिंगलच्या साह्यानं स्कोर कार्ड फलकावरती 27 या धावसंख्येवरती पाहतोय अंतिम चेंडू मात्र बाकी आहे या स्पेल मध्ये दुसरं स्पेल आपण जर पाहिलं तर बॉलिंग मागपत्ती असताना जितेशला प्रमोट केलं गेलं जितेशनं आतापर्यंत 5 चेंडू त्या ठिकाणी मात्र फेकले गेलेत आणि आपण जर पाहिलं तर या ठिकाणी 11 धावा खर्च केल्या गेल्या आणि 2 चेंडू मात्र डॉट देखील केले गेले अंतिम बॉल फुल्लेंचा बॉल यावेळी पाहायला मिळाला त्या ठिकाणी आपण पाहिलं तर षटक कंप्लीट झालंय दुसरं आणि धावसंख्या जाऊन पोहोचली फलकावरती आपण पाहिली तर 27 या धावसंख्येवरती आता विजया करता 6 चेंडू आणि मात्र बनवायच्या 4 धावा 6 चेंडू आणि विजया करता 4 रन्स ऑन कार्ड अँड विन द मॅच अट रिक्वायर्ड टीम मुसर मात्र या 6 चेंडू मध्ये जर आपण पाहिलं तर 4 धावा कंप्लीट होतील का मात्र नक्कीच टीम दुधनी रोखेल का हे सर्व काय पाहण्याआधी घेऊयात ब्रेक आणि देऊयात त्या डीजेला संधी कराड उशिराने स्पर्धेला सुरुवात झाली आहे 12 वाजतात घड्याळमध्ये मॅच क्रमांक फक्त 2 या ठिकाणी पाहू शकाल 6 मध्ये बनवायचे 4 त्यानंतर नक्कीच दोन्ही टीम कामन आणि सातपाडा लगेच तयार राहायचंय खंडीपाडा कामन आणि सार्थक 11 सातपाडा आपण पाहतोय शेवटचे अंतिम 6 चेंडू करता बॉलिंग मागपती दुधनीकडे पाहायला मिळणार आहे आता मात्र पाहू शकाल की 4 धावा जर विजयाकरता रोखण्याकरता क्षमता जर असेल तर मात्र होऊ शकेल कारण म्हणतो ना की विश्वास याला मात्र तुम्ही तब्दील करा कारण जगामध्ये सर्वात मोठी ताकद कोणती असेल ती मात्र विश्वासाची परिवर्णी असेल आणि स्वतःवरती विश्वास जर असेल ना तर कोणतेही मैदान कोणतेही युद्ध आणि कोणतेही मात्र क्रिकेट जिंकता देखील येतं आणि त्याकरता आपल्या बॉलिंग कमाकरी दुधनीकडे प्रमोट केलं शेवटचा स्पेल करता गोलंदाज समीर तो देखील मात्र सातत्याने आपल्या टीमकडनं अष्टपूल म्हणून खेळाडू आहे खूप चांगल्या सातत्याने त्याच्याकडे देखील टेनिस या क्रिकेटमध्ये खूप चांगल्या पद्धतीने सातत्याने अष्टपूल म्हणून पाहू शकाल परिपक्व आणि परिपूर्ण अशी मात्र ती पाहू शकाल बॉलिंग ट्रॅकवरची गोलंदाजी मात्र एका साईडनं हिटर अँड जर पाहिलं तर बिग बॅटर म्हणून ओळख आहे गोलंदाज फलंदाजी मार्फत विशाल 6 मध्ये बनवायच्या 4 दुधनीच्या विरोधात उत्सर काय जबरदस्त मॅच प्रेक्षकांना पाहायला मिळतीये शॉर्ट ऑफचा बॉल खूप चांगला केलाय बॉलला चेंडू निघून जाईल या ठिकाणी मात्र आलाय विजयाचा फटका मॅच फिनिशिंग 4 धावा आणि मात्र या 4च्या बढतीनं जर पाहिलं तर नक्कीच या मॅच वरती झाली आहे जर पाहू शकाल 13 चेंडू आणि मात्र 32-31 धावांचं सहज टार्गेट या ठिकाणी चेस केलं गेलंय आणि नक्कीच नो डाऊट पण मॅच करता मिस्टर विशाल याला मात्र मॅच देऊन या ठिकाणी मात्र मॅच देऊन मात्र नक्कीच सन्मान केले जाईल नक्कीच शरद गवारी चला लगेच यानंतर टीम आपण जर पाहिलं तर सार्थक 11 सातपाडा लगेच आपण मैदानाच्या आतमध्ये उतरा आणि आपण जर खेळाडू कक्ष खाली कर त्या ठिकाणी मात्र टीम कामन पाहायला मिळतील सर लगेच मॅच करता विशाल आणि शरद गवारी यांना विनंती करते की आपल्या शुभासाठी त्या ठिकाणी मॅच वितरित करायची आहे
विशाल याला त्या ठिकाणी मात्र टॉस बॉक्समध्ये पाहतोय, आमच्या कॅमेऱ्यामध्ये देखील पोहोचतायत आणि त्या ठिकाणी नक्कीच पाहू शकाल मान द मॅच म्हणून या खेळाडूने मात्र अप्रतिम काम केलंय. एक असं म्हणून खेळाडू पाहू शकाल आणि या विजयाकरता खऱ्या अर्थानं शिल्पकार देखील ठरला गेला, तोच मात्र विशाल पाहतो टीम उसरगडनं. आणि याचमध्ये सर्व शरदजी गवारी यांच्या शुभास या ठिकाणी मात्र मान द मॅच दिली जाते. सरा टीम सार्थक इलेव्हन सातपाडा, तुम्हाला अंतिम पुकार असेल, आपण फील्ड करण्याकरता मैदानाच्या आतमध्ये जा, कारण खूप उशीर झाला, मॅच देखील संपली आहे.
सविफास मॅच क्रमांक 3 आपण पाहतो या ठिकाणी पाहू शकाल नक्कीच टीम फेंडीपाडा कामन इच्छावर पाहू शकाल की सातपाडा विन द टॉच अँड डिसाइड फील्ड फर्स्ट बॉलिंगच्या मार्कवरती आहे गोलंदाज पहिल्या स्पेल करता मेंटेन पॉवर करता गोलंदाज मिस्टर दीप्तेशला पाहतोय टीम सातपाड्याकडनं यावेळी लोअर फुलटचा बॉल ऐसा कबर डीपला चेंडू निघून जाईल डाऊन द ग्राउंड फर्स्ट इन द बॉडी क्लिअर पहिला चौका फलंदाज मिस्टर हर्षलच्या बॅट मधनं कामनकडनं पाहतोय हर्षल आणि लोकेशची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहू शकाल पहिल्या ओव्हर करता एक चांगली मॅच प्रेक्षक राजाला पाहतोय मॅच क्रमांक 3 आपण पाहतात नक्कीच जर्मन स्पोर्ट्स आयोजित क्रिकेटचा मात आला पंच म्हणून आमचे पंच पाहतो या ठिकाणी अविनाश आणि स्क्वेअरचे पंच सूरज आपण या मॅच करता 37 मध्ये मात्र पहिला स्पेल करता बॉलिंग मार्क 3 ते 4 पॉइंट्स रन घेत असताना गोलंदाजी मार्क पाहू शकाल यावेळी परफेक्ट अँड बॉल थोडंसं मात्र लेग स्टिकला मिस करण्याकरता बॉल पाहायला मिळाला बॅकवर्ड जर पाहू शकाल फलंदाज थोडासा अँगल करेक्ट नव्हता त्यानंतर मात्र लेग स्टील थोडंसं मिस करण्याचा चेंडू हाताळला गेलाय कुठेतरी पाहू शकाल की हॉप ब्रेक आणि कुठेतरी मात्र लेग ब्रेक आणि कुठेतरी मात्र कट ऑन द बॉल याच चेंडूचा वापर मैदानाच्या आतमध्ये करत असताना बॉलिंग अटॅकमध्ये पाहू शकाल गोलंदाज मिस्टर सातपाड्याकडनं दीप्तेशला मी पाहतोय सार्थक 11 या नामाने खेळतीये यावेळी थोडंसं जास्त फिरवला गेला बॉलला पंचनीचं नो डाऊट 100% पाहू शकाल व्हाईटचा इशारा आणि मात्र व्हाईट बॉलनं धावसंख्या फलकावरती 5 हे दोन चेंडू पहिल्या स्पेलमध्ये फेकून झाले धावसंख्या फलकावरती 6 पाहायला मिळते आणि जर पाहिलं तर एका साईडनं हर्षल जर पाहिलं तर डावपट येताना यावेळी मात्र बॅटिंग करता तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये इन ॲक्शन पाहायला मिळतोय आणि या बॉलिंग मागची गोलंदाजी आहे सर दीप्तेश भाऊ तर कटक करण्याचा प्रयत्न होतोय कुठेतरी मात्र सातत्याने ऑपरेट ह्या गोलंदाजी मार्कमध्ये निष्ठा पाऊल मिळते 5 धावा यावेळी शॉट ऑफ लेन फेकून दिलाय बॉलला आज अभी घ्यायचा हाय दर्जेदार गिव्हन क्वालिटी सिक्सर षटकार डीजे या 6च्या बढतीने धावसंख्या फलकावरती मात्र जाऊन पोचते डबल फिगर मध्ये 11 या धावसंख्येवरती खूप चांगल्या पद्धतीने शॉर्ट ऑफ लेंथ ही चुकीची गोलंदाजी दीप्तेश कारण शॉर्ट ऑफ वरती 100% असं नो डाऊट 100% सरळ मात्र फेकून दिलं बॉलला आउट ऑफ द पार फुलचा बॉल फुलच एकदा मात्र लोअर फुलट्यातला गॅप मात्र फेकून दिलं जात आहे आउट ग्राउंड आज मात्र आपल्या परफेक्ट मध्ये पाहू शकाल की बाटा अटॅक मध्ये आहे कामरकडनं फलंदाज मिस्टर हर्षल जसं नाव आहे खूप चांगल्या पद्धतीने बॅकवर्ड गोलतोय खूप चांगल्या पद्धतीनं शॉर्ट सिलेक्शन आणि खूप चांगल्या पद्धतीनं मात्र बॅटचा फ्लो बॅटिंग पाहू शकाल आणि त्याच मात्र योग्यतेनं परफेक्ट प्रॉपर कनेक्शन चौकार षटकार येत आहेत आणि स्कोर कार्ड फलकावरती जाऊन पोचते 15च्या या धावसंख्येवरती 5वा बॉल अगेन्स्ट गेम तयार फेकी खराब एक सिंगल फक्त त्या ठिकाणी अर्जित केली जाते 5 चेंडू नंतर धावसंख्या फलकावरती आहे जर आपण पाहिली तर 16 या धावसंख्येवरती आहे अनिकेत पाहतो नक्कीच शिंदे आमच्यासोबत जॉईन होता नक्कीच स्कोरर म्हणून खूप चांगल्या पद्धतीने आपण पाहू शकाल नक्कीच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडनी स्पर्धा तुषारजी डोंगरे साहेब यांच्या माध्यमातून विशेष सहकार्य रमेशजी गुरुजी साहेब यांच्या माध्यमातून विशेष सहकार्य आणि जर्मन पूर्ण टीम्स या स्पर्धेला खूप चांगल्या पद्धतीनं मेहनत घेऊन मात्र या फेब्रुवारी महिन्यामध्ये आणि 2025 मध्ये स्पर्धा तुम्हाला सर्वांच्या भेटीला पाहू शकाल यूट्यूबच्या माध्यमातून जर पाहिलं तर जे माझं प्रेक्षक राजा मला मात्र ऐकताय पूर्ण महाराष्ट्रामध्ये नक्कीच या सर्व प्रेक्षक राजाचं मात्र या स्पर्धेमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत आहे कुठेतरी मात्र टीव्हीचं ओपन असतील कुठेतरी मग पाहिलं तर जॉबवरती आपल्या मात्र मोबाईल्स ऑन असतील आणि तिथनं मात्र ही स्पर्धा खूप चांगल्या पद्धतीने क्लिअरिटी म्हणून आम्ही जर पाहिलं तर नक्कीच भगत महतो यांच्या माध्यमातून जी स्पर्धा मात्र पूर्ण महाराष्ट्र पाहत असताना यावेळी फलंदाज पाहिलं तर नक्कीच लोकेच्या मॅट मधनं चेंडू निघून जात आहे ऑन साईडला डाऊन द ग्राउंड पाहायला मिळत आहे तन करत चेंडू होतोय फारा 4 धावा आणि मात्र या 4 धावांनी षटक मध्ये पहिलं कंप्लीट झालंय आणि पहिल्या स्पेअरमध्ये पहिल्या पूर्वात पहिल्या इनिंगमध्ये धावसंख्या फलकावरती टोटल आहे 20 रन कार्ड खराब गोलंदाजी पाहायला मिळाली षटक मध्ये पहिलं कंप्लीट झालं दीप्तेचं ज्यावरती 20 धावा कन्वर्ट केल्या गेल्या टीम मात्र भेंडीपाडा कामन आणि सातपाड्याकडनं मात्र पहिल्या स्पेलमध्ये गोलंदाजी आहे ती मात्र खराब ठरली आहे 20 रन कार्ड विदाउट विकेट लॉस ऑफ एस्काबॉट डीजे
धन्यवाद ते डीजे. चला स्पीड अप करा, पण वेळ नका देऊ. प्रत्येक ओव्हरला फक्त 5 मिनिटं द्यायची आहेत, कारण आपल्याला अजून भरपूर मॅचेस कंप्लीट करायचे आहेत आणि त्यानंतर क्वालिफायर देखील जायचं आहे. यानंतर आपण जर पाहिलं तर ऐकवीरा नायगाव आणि वागवा प्रसन्न हरणारा आपण नक्कीच चालायचं ऑफिशियल नोंद आमच्यापर्यंत पोहोचवायची आहे. मॅच क्रमांक 4. दुसरा स्पेल घेता बॉलिंग कवरती पाहतोय गोलंदाज रोहित. म्हणजे टॉच अँड डिसाईड जर पाहिलं तर सार्थक 11 सतपाड आपण पाहतोय आणि आपल्या बॅटिंग घेत असताना आपण पाहिलं तर भेंडीपाडा कामन करे दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये लोकेश आणि हर्षल. यावेळी मात्र हर्षल सांगितलं लोकेशला पाहतो आणि बॉलिंग मागवरती. दुसऱ्या स्पेल घेता मिस्टर रोहित. 12 चेंडू जर पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये स्टार्ट ऑफ द गेम सुरुवात मिळाली आहे जर म्हणलं तर नक्कीच टीम कामनला, कारण 20 रन या खूप महत्त्वाच्या होत्या. त्या ठिकाणी जर पाहिलं तर 3 चौकार 1 षटकार 1 सिंगल 1 वाईटच्या मात्र स्वरूपानं स्कोर कार्ड 20 रन कार्ड. बॉलिंग मागवरती रोहितला मी पाहतोय. दुसऱ्या स्पेल घेता तयार. यावेळी थोडंसं मात्र आत्मखेळाचा प्रयत्न लोअर फोल्डचा चेंडू होता. थोडंसं मात्र पाहिलं तर एक सिंगल त्या ठिकाणी अर्जित केली जाते आणि एक सिंगलच्या सहाय्यानं स्कोर कार्ड आपण पाहतोय नक्कीच 21 रन कार्ड 21 या धावसंख्येवरती पाहतोय. षटक क्रमांक दुसरं जरी असेल तरी खूप चांगल्या पद्धती स्ट्रॅटर्जी, खूप चांगल्या पद्धती सुरुवात आणि खूप चांगल्या पद्धतीनं गेम अगेन्स्ट स्टार्ट. पण महत्त्वाची धावसंख्या ही टोटल 21 वरती जाऊन पोहोचते. दुसऱ्या पण तयार. बॉलिंग माग जर पाहिली तर थोडंसं मात्र प्रेशर असणार आहे, कारण आता पाहिलं तर सूर्य देखील परफेक्ट आपल्या हस्तावरती. समंतातना पूर्वेकडे उगवणं आणि मावळतेकडे मावळणं आणि पश्चिमेकडे पाहत असताना या स्पर्धेत 3 दिवसांनी पाहू शकाल. त्यावेळी डीप केलाय बॉलला पॉईंट मध्ये निघून जाईल. शॉट थर्डमॅनला करतो या ठिकाणी करार आणि पाहू शकाल येतोय मात्र चौकार 4 धावा आणि मात्र या 15 या ठिकाणी मात्र नो चेंडू आणि फ्री हिट्स अवेलेबल. या 5 धावा टोटल, नो चेंडू आहे आणि मात्र या 5 धाव्यांची धावसंख्या आणि या 5 धाव्यांची धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती. आपण पाहिलं तर 26 या धावसंख्येवरती. कालचा दिवस मात्र सागर टोपे यांची सुपुत्र आपण जर पाहिलं तर आमच्यापर्यंत नाव पोचलं पाहिजे. वर्षात 365 दिवस त्या दिवसाची वाट. हितांश सागर टोपे पाहतो या ठिकाणी पोहोचतोय. त्याला देखील कालचा दिवस जर पाहिला तर त्याचा वाढदिवस होता आणि म्हणतो की वर्षातील 365 दिवस आपण 364 वेट अँड वॉच करतो मित्रांनो, तोचा दिवस आहे आज. जर आपण बघतो आमचे परम मित्र आणि कलमगावचं चांगलं व्यक्तिमत्व राहुलजी पाटील यांचा देखील वाढदिवस आहे की राहुल पाटील या स्पर्धेच्या माध्यमातून सायवनकरांकडे आमच्या वतीनं तुम्हाला मात्र वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तुम जीव हजारो सार राहुल पाटील कलंबोन. यावली वाड स्ट्रोक्स विकेटच्या डोक्यावर खेळलाय, सन बॉलला फेकून दिलंय आउट ऑफ द पार्क, सिक्सर 6 धावा. धन्यवाद डीजे. एक जबरदस्त आपण पाहिली तर दोघांकडे शैली आहे, खूप चांगल्या पद्धतीने बॅकवर्स दोघे आहेत आणि खडे खडे और शॉट यहाँ पर बडे बडे, कारण जबरदस्त रोहितच्या बॅट मधनं सरळ बॉलला फेकून दिलं गेलं. धावसंख्या फलकावरती टोटल जर पाहिली तर टीम मात्र भेंडीपाडा कामन 32 या धावसंख्येवरती पाहतोय. सार्थक 11 सातपाडची गोलंदाजी थोडीशी मध्ये खराब ठरतीये. पहिल्या स्पेलमध्ये दीप्तीच्या 6 बॉलवरती 20 धावा. यावेळी फुल लेंथचा बॉल खूप चांगल्या पद्धतीने हाफ ट्रॅकर पाहायला मिळाला आणि ज्या ठिकाणी पाहिलं तर 4 चेंडू या दुसऱ्या स्पेलमध्ये कंप्लीट झालेत आणि धावसंख्या फलकावरती आहे 32. रोहित पहिल्या चेंडूवरती पण पाहिलं तर 3 चेंडू या ठिकाणी मात्र फेकून झालेत आणि धावसंख्या फलकावरती तर पाहायला मिळते. जर आपण जर पाहिली तर 32 या धावसंख्येवरती. वाड काय फटक्यात स्केन निकली आहे, झापोची तारा मंडल गगन शुंभी षटकार. जेवढी उंची तेवढीच लांबी आउट ऑफ द पार्क, सिक्सर 6 धावांमध्ये स्कोर कार्ड फलकावरती 38 या धावसंख्येवरती. त्यानंतर नक्कीच रणजित दोरडे यांचं देखील या ठिकाणी आगमन झालं. आपल्या देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत आहे. त्या ठिकाणी पाहिलं तर नक्कीच खूप चांगल्या पद्धतीचं मैदान, खूप चांगल्या पद्धतीचं संयोजन, खूप चांगल्या पद्धती प्रेक्षणीय स्थान देखील आपण पाहतोय आणि मात्र एका साईडनं लोकेशच्या मात्र बॅटमधनं होत आहे चेंडू. यावली मात्र इनसाइड कव्हर, एक्स्ट्रा कव्हर टिपचा फटका फसतोय, फलंदाज फसतोय आणि मात्र विकेट मध्ये फर्स्ट विकेट डाऊन. मिस्टर लोकेशचे फलीचं या ठिकाणी होतं अंत, त्याला परतावं लागेल बॅक टू द डगआउट.
सुरुवात डीजे एक जबरदस्त स्पर्धा असतात आमचे डीजे ऑपरेटर खूप चांगले होते. व्हॉट इज गोल्ड जुनं ते सोनं असं म्हणतात ना की चमकणारी प्रत्येक गोष्टीत सोनं नसते आणि मात्र कर्तृत्वाची भरारी घेऊन मैदानासाठी खेळणं ही सिद्धता देखील नसते. अडतीच मैदानाच्या वारी पाहत असताना नवीन बॅटर आपण मात्र नक्कीच म्हणतो मिस्टर निलेश यावेळी मात्र कामांकडनं आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. लोकेच्या माठमध्ये पाहू शकाल ज्या ठिकाणी 2 षटकार 2 चौकार आणि त्या ठिकाणी पाहिलं तर नक्कीच फक्त 6 चेंडू खेळला गेला आणि मग त्याच्या माठमध्ये 20 धावा आल्या. त्यानंतर पाहिलं तर हर्षलच्या माठमध्ये देखील आपण पाहू शकेल ज्या ठिकाणी चौकार षटकार चौकार सिंगल जर टोटल जर आपण पाहिली तर स्कोर कार्ड फलकावरती 38 वरती जाऊन पोहोचलाय. नवीन बॅटर निलेश रोहित कमबॅक करतोय विकेटचं पतन ॲक्रॉसचा खेळायचा प्रयत्न केला फलंदाज सफल झाला होता मात्र स्विंग ऑफ द डिलिव्हरी परफेक्ट ऑन डिलिव्हरी सरळ षटक आपण पाहिलं तर दुसरं कंप्लीट झालंय आणि 2 स्पेल नंतर धावसंख्या फलकाची टोटल आहे ती पहिल्या पूर्वार्धात जाऊन पोहोचते 38 या धावसंख्येवरती. खूप चांगलं टार्गेट सेट केलं 38 धावा. जर तुम्ही पाहिलं तर नक्कीच या 2 ओव्हरमध्ये शेवटच्या अंतिम 6 चेंडू बॉलिंग मार्कवरती असतील त्याआधी नक्कीच ऐकवेरा नायगाव आणि वाघोबा प्रसन्न अर्नाळा आपण नक्कीच आमच्यापर्यंत पोहोचायचं आपण आल्याचं ऑफिशियल कोण नक्कीच कॉल आमच्यापर्यंत द्यायचा आहे. नंतर लगेच तुमच्यामध्ये नाणेपिकी त्या ओव्हर नंतर अर्नाळे आणि नायगाव टीम ऐकवीरा नायगाव आपण नक्कीच पोहोचायचं ज्यांनी नक्कीच नाणेफेक केली जाईल. थोडं स्पीडअप करा मित्रांनो सहकार्य करा कारण आज पहिला दिवस होता थोडं उशिराने आरंभ पाहायला मिळाला मान्यवरांचं आगमन देखील पाहिलं आणि त्यानंतर मात्र क्रीजचं पूजन केल्यानंतर आपण जर पाहिलं तर ज्या ठिकाणी महाराष्ट्राच्या आराध्य दैवत आणि प्रत्येक टीम आपण नाणेफेक पूर्वी जर आपण पाहिलं तर आपला मागचा जो प्रवेश फी असेल जो मात्र नक्कीच कंप्लीट करायचे प्रत्येक टीमला वारंवार सूचना दिली जाणार नाहीये कारण आपण इथे स्पर्धेत खूप चांगली स्पर्धा आहे लाईव्ह टेलिकास्ट पाहत आहेत आणि खूप चांगल्या पद्धतीने क्लिअरिटी खूप चांगला आवाज आमच्या पाहू शकेल नक्कीच ज्याने अनेक वेळा यावेळी थोडंसं जर पाहिलं तर चेंडूला हाईट दिली नव्हती आणि शेवटच्या स्पेलमध्ये सूरज बॉलिंग मार्कवरती आलाय ज्याने बॉलला थोडंसं या ठिकाणी मात्र हाईट दिलीच नव्हती आहे. परफेक्ट ऑन सबमरीन डिलिव्हरी असं म्हणतात ना की पाणबुडी जसं मात्र लँड करते ना पाण्यामध्ये प्रवास करते ना पाण्या लगत आणि जमीन लगत पाहू शकाल त्याचपर्यंत सबमरीन डिलिव्हरी पाहायला मिळाली. एक सिंगल नाही त्या ठिकाणी 2 मात्र रजित केला गेला. हर्षल अजूनही मैदानाच्या आतमध्ये त्याच्या बॅटमधून आजपर्यंत खूप चांगल्या पद्धतीनं या स्कोर कार्डवरती जर पाहिलं तर 40 रन 40 या धावसंख्येची बात आहे. टीम नायगाव आपण आल्याची नक्कीच ऑफिशियल नोंद केली या ठिकाणी नायगाव वेटून खेळला चेंडू निघून जाईल सरळ मात्र फाईन वरनं फेकून दिलाय बॉलला येतोय मात्र 1 बाउन्स चौकार. टीम अर्नाळा वाघोबा प्रसन्न अर्नाळा खूप चांगल्या पद्धतीने हर्षच्या बॅटमध्ये फलंदाजी पाहतोय प्रत्येक क्षेत्रामध्ये एसआय कव्हर असेल मिड ऑफ असेल स्क्वेअर लेग असेल फाईन असेल आणि खूप चांगल्या पद्धतीनं तो ट्रॅकिंग करतोय बॉलला आणि जर पाहिलं तर टायमिंग होतं प्रॉपर आणि जर पाहिलं तर कनेक्शन होतं प्रॉपर आणि मात्र चेंडू फेकून देतात चौकार षटकारानं. आता स्कोर कार्ड फलकावरती 40 रन ऑन कार 44 44 या धावसंख्येवरती मजबूत स्थितीमध्ये मजबूत मात्र एक चांगलं टार्गेट सेट केले आपण जर पाहिलं तर टीम भेंडीपाडा कामन सार्थक केली पण 7 पडा पाहतोय ज्यातील मात्र बॉलिंग मार्कवरती अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. तिसरा बॉल फ्लॅट एक घुटना टेक और मेरा तमाशा देख फेकून दिलाय बॉलला लॉंग लेग वरनं पॉवरफुल ब्युटिफुल अनसक्सेसफुल द ब्रँड ऑफ कामन हर्षलच्या बॅट मधून आला षटकार डीजे तर डीजे त्यानंतर आपण पाहिलं तर नक्कीच येणाऱ्या दिवसामध्ये UPL खरं तर पाहू शकाल नक्कीच वुमेन प्रीमियर लीग सर्वात मोठी स्पर्धा सातत्याने असते उमेलमानच्या मैदानात पाहू शकाल ती देखील पाहायला मिळणार आहे पुढच्या महिन्यामध्ये 27 28 29 तारखेला पण पाहू शकाल उमेलमानचं मैदान. यावेळी चांगला स्ट्रोक क्या सरळ आमच्या स्वागताला फेकून दिलाय बॉलला खेळाडू कक्षाच्या स्टँडवरनं काही जबरदस्त फटकेबाजी पाहायला मिळते हर्षच्या बॅटमधनं नो वेट अँड वॉच आल्यापासून सुरुवात केली आहे
आणि जर पाहिलं तर सक्सेसफुल बॅकवर्ड स्ट्रोक पाहायला मिळतात आणि पाहिलं तर बॅटचा फ्लो तो नक्की परफेक्ट कनेक्शन पाहायला मिळतोय मॅच चेंडूला तो घ्यायचा पंच आणि मात्र या 6च्या बढतीनं धावसंख्या फलकाची टोटल आहे ती मात्र हाय स्कोरिंग आजच्या दिवसाला पाहतो 55-56 या धावसंख्येवरती अंतिम शेवटचे 2 चेंडू टीम आरणाले संपर्क साधायचा टीम आरणाले 5 बॉल तयार एक जबरदस्त टोटल आपण पाहू शकतो स्कोर कार्ड वरती ऑन द राईज यावेळी मात्र मिस टायमिंग बॅट आणि बॉल मध्ये कनेक्शन नाहीये सेल होईल का कॅरी मात्र या ठिकाणी ड्रॉप आणि सिंगल आपण जर पाहिली ना तर या सिंगलच्या सहाय्याने पाहू शकाल की धावसंख्या 57 वरती आणि लोकेश हर्षलची बॅटिंग जर पाहिली तर 11 चेंडू आणि 35 धावा खेळतोय कार्य स्पर्धेमध्ये पाहू शकाल उत्कृष्ट गोलंदाज उत्कृष्ट शतक उत्कृष्ट बॅटर आणि सिरीज म्हणून देखील आपण ट्रॉफीज पाहतोय शक्यता एक महत्वाची असेल कारण या ठिकाणी पाहिलं तर हर्षलच्या बॅटमधनं 11 चेंडू आणि 35 धावा निलेश यावेळी मात्र 99 नॉनचे सायकल एनपीती जातोय आणि मात्र अंतिम बॉल करता असेल स्कोर कार्ड जर पाहिलं तर 57 जाऊन बोलले टीम मात्र भेंडीपाडा कामन यावेळी सरळ चेंडू हव्यामध्ये ऑन साईडला मात्र त्या ठिकाणी दीप्तेश सेल लावत आहे आणि मात्र विकेट सोबत विकेट क्रमांक 2 पहिल्या स्पेलमध्ये पाहू शकाल ज्या ठिकाणी 20 धावा आल्या रोहित त्यानंतर मात्र सेकंड स्पेल करता बॉलिंग मागपरती आला 18 धावा खर्च केल्या गेला आणि शेवटच्या ओव्हरमध्ये अक्षरशः मात्र पाहू शकाल की ज्या ठिकाणी 2 षटकार 1 चौकार 2 सिंगल आणि विकेटच्या साठी पाहू शकाल की ज्या ठिकाणी मात्र 19 धावा आणि टोटल जर पाहिली तर 57 वरती विचार करता 58 धावांचं लक्ष ठेवून उतरली आहे पण पाहू शकाल त्याआधी मात्र घेऊयात ब्रेक आणि जाऊयात टॉस बॉक्स मध्ये ज्या ठिकाणी नक्कीच ऐकवीरा नायगाव संघाचा करण्यात या ठिकाणी उपस्थित झालाय टीम आपण जर पाहिलं तर वाघोबा प्रसरण नारणाला तुम्हाला मात्र अंतिम पुकार असेल त्याआधी मात्र घेऊयात ब्रेक तेव्हा डीझेला संधी धन्यवाद डीजे टीम सातपाडा आपण खेळाडू कक्षामध्ये जायचं एक चांगली स्पर्धा पाहतोय आणि ज्या ठिकाणी खेळाडू स्थान म्हणून बनवलं गेलंय 11 चेंडू आपण पाहतोय शर्मन साहेबन टीमकडून खूप चांगली मोठी मेहनत पाहायला मिळतीये आणि आपण जर पाहिलं तर पिक्चरनी स्वान पाहू शकाल स्क्वेअर लेग आणि लॉंग साईड डीपनी पाहू शकाल एक जर तुम्ही जर पाहिलं तर ऑन साईड आणि मात्र मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये पाहतोय असे 2 प्रेक्षणीय स्टँड समोर तुम्ही जर पाहिलं तर ब्लॅक स्क्रीन पाहतोय त्यानंतर मात्र ज्या स्पर्धेकरता विशेष सहकारी आर्थिक स्वरूपाने त्यांची तुम्ही छायाचित्र पाहू शकाल नक्कीच सुपर संडे मध्ये मान्यवरांचं आगमन देखील असलेल्या स्पर्धेच्या माध्यमातून पाहतोय सर थोडं स्पीडअप करा लगेच पंच वेळ नका घेऊ टीम कामन आणि नक्कीच टीम सार्थक केली पण सातपणा एक हाय स्कोरिंग मॅच एक फायटिंग स्कोर जर टोटल तुम्ही जर पाहिली तर 18 आणि 20च्या सहीनं स्कोर कार्ड फलकावरती 57 विजय करता 58 धावांचं लक्ष आहे 18 चेंडू आणि 58 धावा
सरळ की सवयत मॅचच्या दिशेनं वेट टू बॅक सेकंडिंग पाहतोय ज्या ठिकाणी 58 लक्ष ठेवून मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतीये फील्डमध्ये टीम आपण पाहिलं तर भेंडीपाडा कामन आणि देखील पाहू शकाल सार्थक 11 ना सिंगल डबल ना यहाँ से लगाना पडेगा बेहतरीन छक्का कारण नवीन जोडी मैदानाच्या आत पाहू शकाल सूरज आणि गौरवला आपण पाहतोय आणि बॉलिंग मागवरती पहिला स्पेल करता फलंदाज मिस्टर निलेश स्ट्राईकला फलंदाज गौरव आणि नॉन पाहू शकाल पंचाकडे जोरदार स्ट्रॉंगली अपील आपण पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये म्हणतो ना की तुमची उत्स्फूर्तता किती आहे तुम्ही किती मात्र त्या मॅच मध्ये येणार हे पाहण्याकरता सर्व खेळाडू पाहिलं की जातं स्ट्रॉंगली अपील होती म्हणजे आमचे स्टॅच्यू म्हणून पंच खूप सारे मध्ये पाहू शकाल पंचाच्या भूमिकेत देखील पाहतोय ज्या ठिकाणी गोलंदाजी मार्कवरती आहे ती मात्र पाहू शकाल लेग बाय सुरपण पाहू शकाल ज्या ठिकाणी एक धाव अर्जित केली गेली आणि मात्र फलंदाज या ठिकाणी यावली राईट ऑन द टार्गेट सरळ आपण पाहिलं तर मीटरवरनं आणि क्लीन LBWचा शिकार बनतोय फलंदाज मिस्टर सूरजला परतावा लागेल तर डीजे पंच मात्र पाहू शकाल ऑफिशियल खूप चांगलं काम करतात खूप चांगला अनुभव आहे पंचाकडे कुठल्याही प्रकारची हे करू नका नक्कीच जो डिसिजन असतो तुम्हाला मान्य करावे लागेल कारण या स्पर्धेत पाहू शकाल एक चांगली स्पर्धा आणि मात्र स्वतःवरती नाराज आणि क्लीन LBW म्हणून नक्कीच फलंदाजाला परतावं लागतंय फलंदाज मिस्टर सूरज आज मात्र स्वतःवरती नाराज आणि मात्र बिग विकेट इज गॉन मिस्टर सूरज बॅक टू द डगआउट नवीन बॅटर मैदानाच्या पाहू शकाल नक्कीच महेश विकेट अभ्याने खेळाडू पाहू शकाल 1 डाऊन पण सायकल एंडवरती येतोय आणि निलेशची गोलंदाजी थर्ड बॉल परफेक्ट डिलिव्हरी पाहायला मिळतीये जेवढं मात्र स्लोअर लाईन ऑफ ना तेव्हा थोडं सुंदर मात्र माटे विकेट त्याला सपोर्ट देते म्हणून म्हणतो ना की माटे विकेट ही क्वालिटी क्रिकेटला देणारी खूप मोठी ऊर्जा महत्वाची असेल कारण नुसता सपोर्ट नाही आहे कारण माथे विकेटने चेंडू मात्र स्पीड येत नाहीत कुठेतरी स्लोअर होतात कुठेतरी गुडलँड्स पण हाईट घेत आहेत आणि तीच मात्र गोलंदाजी करताना पाहू शकतो मिस्टर निलेशला पाहू शकाल कामन 58 लक्ष सरळ यावली ड्राईव्ह केल्याचा प्रयत्न होता शेडू हवेमध्ये आणि मात्र नक्कीच समाज कक्षाच्या डोक्यावरनं बॉल आणि मात्र 1 बाउन्स चौका 4 धावा तर डीजे टीम हरणाले आपण नक्कीच ऑफिशियल नक्कीच नोंद करायची आहे त्यानंतर आपण पाहिलं तर LT स्पोर्ट्स किल्डापाडा आणि मात्र स्टार 11 सातपाडा आपण देखील नक्कीच आमच्यामध्ये पोहोचायचं एवढी चांगला स्ट्रोक होता चेंडू मात्र ऑन साईड मध्ये पाहायला मिळतं ज्या ठिकाणी सिंगलला फक्त क्रेडिट दिले जात आहे आणि एका सिंगल सायन्स स्कोर कार्ड फलकावरती 5 या धावसंख्येची पाहत आहे परफेक्ट गोलंदाजी आहे मिस्टर निलेशकडनं कारण आपण जर पाहिलं तर ज्या ठिकाणी सिंगल आणि त्यात मग 6 धावा कारण पहिल्या बॉलवरती सिंगल त्यानंतर विकेट्स नंतर डॉट चौकार आणि सिंगल 5 चेंडूचा खेळ मात्र दुसऱ्या पूर्वार्धात कंप्लीट झालाय आणि धावसंख्या फलकावरती आहे ती मात्र 6 या धावसंख्येवरती अंतिम बॉल यावेळी जर पाहिलं तर एक सिंगल तेवढं मात्र जास्त काय मिळणार नाहीये षटक पहिलं कंप्लीट झालंय टीम पर्यंत निलेशकडनं कामनकडनं आणि धावसंख्या फलकावरती फक्त इथे पहिली तर 7 आता विजयाकरता 12 चेंडू आणि बनवायच्यात 51 धावा जर पाहिलं तर 25.50 सरासरी प्रति षटकामागे बनवावी लागेल जर मॅच जिंकायचं टीम मात्र 7 पडा तर कुठेतरी कमबॅक करावं लागेल थोडंसं बॅटफुलला गेली आहे कारण पहिल्या ओव्हरमध्ये 20 ते 25 धावा असणं गरजेच्या होत्या त्या ठिकाणी फर्स्ट विकेट डाऊन त्यात दबाव प्रेशर पाहायला मिळाला येणारी 12 चेंडू बॉलिंग मार्कवरती असेल नवीन गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती असेल त्या नक्कीच टीम रणाला आपण नक्कीच चालीची नोंद करायची आहे
दुसरा स्पेल घेता गोलंदाज लोकेश आपल्या बॉलिंग ट्रॅकवरती पाहतोय. 12 चेंडू आणि विचार करता आपण जर पाहिलं तर इथनं 51 धावा. तुम्ही पाहू शकाल नक्कीच 58 धावांचं लक्ष ठेवून मैदानाच्या आतमध्ये कामन आपण नक्कीच भेंडीपणा आणि त्यांच्या भविष्यात पाहिलं तर टीम सार्थक 11 सतपाडा पाहतोय. लोकेश आपला बॉलिंग मार्क करते तो देखील मात्र सातत्याने ग्रामीण टेनिसपासून जर आपण पाहिलं तर सातत्याने पाहू शकाल की एक अस्तुभर म्हणून आपल्या टीम करता सातत्याने प्रमोट करणारा खेळाडू आहे आणि आज पुनश्च एकदा तीच भूमिका बजावताना मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला बॉलिंग मार्कमध्ये पाहायला मिळतोय. फलंदाज त्या ठिकाणी पाहू शकाल नक्कीच गौरव यावली मात्र चेंडू हवेमध्ये ऑन साइड मध्ये ज्या ठिकाणी सेल कॅरी करण्याचा प्रयत्न होता मध्ये त्या ठिकाणी पाहू शकाल 2 धावा मात्र अर्जित केल्या गेल्या आणि या 2च्या साह्याने 2 ते पाहू शकाल धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते ती मात्र 9 या धावसंख्येवरती. 9 रन ऑन कार्ड. 58 धावा या वातावरणामध्ये खूप मोठ्या होत्या कारण खूप चांगले टोटल जर पाहिलं तर भेंडीपडा कामणनं आपलं स्कोर कार्ड मध्ये पाहायला मिळेल. यावेळी मात्र लोअर फोल्डरचा बॉल फलंदाज तेवढ्याच योग्यतेने पाहू शकाल मात्र कनेक्शन झाला नाहीये कारण बॅट एज ऑफ द टायमिंग कुठेतरी मात्र बॅटची कडा म्हणतात ना तो चेंडू मात्र यावेळी मैदानाच्या तुम्हाला सिंगल घेता पाहायला मिळाला आणि सिंगलच्या मदतीनं जर पाहिलं तर धावसंख्या फलकाची टोटल आहे ते आपण पाहायला मिळते नक्कीच 10 या धावसंख्येवरती. अजून आपण जर पाहिलं तर 48 धावा विचार करता बनवायच्या कारण एक चांगलं टार्गेट पाहू शकाल नक्कीच टीम आज पूर्णपणे क्वालिटी दर्शवती आहे कारण खूप चांगल्या पद्धतीने फलंदाजी करत असताना 20 आणि 18च्या सरासरी टोटल जर पाहिली तर 27 जाऊन पोहोचली. त्यानंतर बॉलिंग मार्कवरती असताना गोलंदाजी मार्कवरती मिस्टर निलेशला पाहिलं ज्याडी फक्त जर पाहिलं तर 9 धावा खर्च केल्या गेल्या. यावली शॉट ऑफ लेन ऑन साइड मध्ये बॉलला फेकून दिलं जाईल इथपर्यंत आवाज झाला आणि मात्र पाहू शकाल संघर्षाचा संगणात षटकार सिक्सर. डीजे सुरुवात कुठनं गेला तिने ती योग्यतेने महत्वाची असेल. हा षटकार आला इथनं मात्र मॅच केव्हाही बदलू शकेल कारण या ओव्हरमध्ये अजूनही 3 चेंडू बाकी आहेत आणि 6च्या बढतीनं धावसंख्या फलकावरती आहे ती मात्र 16 या धावसंख्येची पाहतोय. 7 बॉल अगेन्स्ट तयार गेम पाहू शकेल बॉलिंग मार्कवरती लोकेश यावेळी मात्र शॉट मिड ऑफला 30 सर्कलच्या आतमध्ये एक सिंगल पाहायला मिळते आणि एका सिंगलच्या मदतीनं धावसंख्या फलकावरती 17. पूरी तरह है इस गेम के ऊपर है खतरा कारण थोडीशी बॅकफुट जाती आहे पण जर पाहिलं तर टीम आपल्याला पाहायला मिळते पाहू शकाल टीम सतपाडा कारण 58 धावांचं लक्ष होतं आणि पहिल्या ओव्हर्समध्ये फक्त 9 धावा आल्या. सेकंड स्पेल करता बॉलिंग मार्कवरती लोकेश आला. लोकेशने 4 चेंडू फेकून फक्त पाहिलं तर त्या ठिकाणी 10 धावा खर्च केल्या गेल्या आणि त्या ठिकाणी षटकार केला होता पाहिलं तर नक्कीच महेशच्या बॅटमधनं ट्रॅकिंग शॉट परफेक्ट पाहू शकेल ज्या ठिकाणी लॉंग लेगच्या क्षेत्रामध्ये एवढी मात्र पाहू शकेल. इमॅजिन द फील्ड ॲट दिस टुर्नामेंट खूप चांगल्या पद्धतीने योग्य त्यांना फील्ड म्हणतो ना की गोलंदाज म्हणतात ना की प्लेइंग लिस्ट मध्ये असणारे 11 खेळाडू खूप महत्त्वाचे असतात आणि खऱ्या अर्थाने गोलंदाजी सर्व ताकद कोणती असते ते फील्ड आपल्याला पाहायला मिळते कारण तुमच्याकडनं होणारा खेळ हा देखील महत्त्वाचा असेल कारण तेवढ्याच योग्यते तुम्ही मात्र चौकार षटकार अडवण्याचं काम करतात आणि त्यानंतर मात्र क्रिकेटमध्ये समंत स्ट्रॉंगली खूप मोठी मात्र त्या ठिकाणी पाहू शकाल. यावेळी मात्र इनसाइडला खेळण्याचा प्रयत्न चेंडू हवेमध्ये वेल ट्राय प्रयत्न केले होते अबुशेर सिंगल त्यामध्ये जास्त काय मिळणार नाहीये. षटक तुम्ही जर पाहिलं तर 2 या ठिकाणी कंप्लीट झालंय आणि मात्र धावसंख्या फलकावरती फक्त जर पाहिली तर 20 या धावसंख्येवरती आहे. आता 6 मध्ये इथनं तुम्ही जर पाहिलं तर विचार करता 38 धावांचं लक्ष आहे. 6 चेंडू आणि 38 धावा सर दोन्ही कर्णधार नक्कीच यांचं टॉसबॉल पोहोचायचं आहे. इथं मॅच कंप्लीट होती या टीम नायगाव आणि अर्नाले.
चला जरा घाई करा. शेवटच्या अंतिम 6 चेंडू आणि बॉलिंग मार्कवरती गोलंदाज आपण पाहिलं तर संकेत आपल्या बॉलिंग ट्रॅकवरती पाहायला मिळतोय. अंतिम शेवटचे 6 चेंडू विजयाकरता बनवायचे 38 धावा. लोहर फुल टच फेकून दिलंय बॉल ना सोने पे सुहागा. षटकार तर म्हणतात ना मारा तेथेच मारा. आणि आपण पाहिले तर या मैदानी पाहू शकाल की उजव्या त्या खेळाडूला खूप मोका हवा आहे कारण इथनं हवा जाणवतीये स्पर्श करतीये आणि संदर्भ पाहू शकाल तर टायमिंग प्रॉपर जर असेल तर हवा देखील तुम्हाला साथ देईल आणि त्या ठिकाणी एक चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. शेवटच्या अंतिम स्पेलमध्ये 38 हवा चेस करतामध्ये पहिलाच बॉल त्या ठिकाणी षटकार आलाय. आता 5 मध्ये बनवायच्या 32 धावा विजयाकरता. टीम आपण जर पाहिलं तर नक्कीच सातपाडाच्या विरुद्ध पाहू शकाल टीम कामन खूप चांगल्या पद्धतीनं जर्मन चषक 2025 मध्ये साहेबांच्या मैदानावरती तुम्हाला पाहायला मिळते. 57 धावांचं लक्ष होतं. खूप चांगली धावसंख्येमध्ये कामन टीमने टोटल उभरली होती आणि त्यानंतर आपल्या बॉलिंग क्रमांकवरती 2 स्पीडमध्ये बॅक टू बॅक यावली खडे खडे फेकून दिल्याचा बॉलला मात्र यावली लॉंग लेगचा खेळाडू त्याला फील्ड करे प्रत्येक सिंगल दुसऱ्या धावचा प्रयत्न 3 धावा मध्ये या ठिकाणी कंप्लीट केले जातील. दोन धावा कंप्लीट केल्या गेल्या आणि मात्र 2च्या बढतीनं धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचली ती मात्र 28 धावसंख्येवरती. शेवटचे 4 चेंडू आणि विजयाकरता बनवायच्या 30 धावा. 5 षटकार ठोकणं खूप महत्त्वाचं असेल. मात्र चेंडू बाकी तुमच्याकडे 4 मात्र काही घडू शकेल कारण एका षटकामध्ये 39 धावा देखील पाहिल्या होत्या. एका षटकामध्ये 6 धावा देखील झाल्या नाहीत. एका षटकामध्ये 35 धावा देखील पाहिल्या होत्या. हा क्रिकेट खेळ देखील असा आहे. मात्र बॉल यावेळी थोडंसं मात्र चेंज ऑफ द पेस थोडंसं मात्र बॉलमध्ये केला बदल आणि यावेळी मात्र डायरेक्ट विकेटनं महेशला परतावं लागेल. विकेट बदल खेळाडू बाद. शेवटच्या अंतिम 3 चेंडू पाहतोय. 30 यावली परफेक्ट व्हाईट वॉक आणि शेवटी मात्र थोडंसं बॉल हुक देखील केलं गेलं आणि सिंगल फक्त अर्जित होती. हे पूर्णपणे पराजय छाईच गेली आहे. टीम मात्र पाहिजे नक्कीच टीम सतपडा कारण आज गोलंदाजचं प्रदर्शन होतं ते खराब ठरलं आणि 57 टोटल होती थोडीशी महाग देखील ठरली गेली आणि त्यानंतर मात्र टीम कामन कमबॅक केलं आणि या विजयाच्या मोहरापर्यंत पोहोचण्याकरता खूप चांगल्या पद्धतीने टोटल पाहायला मिळाली. वाटा बॉल 5वा चेंडू या ठिकाणी पाहिलं तर डॉट बॉल. शेवटचा अंतिम चेंडू बाकी आहे. सर यानंतर टीम मात्र नायगावाने हरणारे तुम्हाला अंतिम पुकार असेल पण पोचायचं आहे त्या ठिकाणी नाणेफेक केली जाईल. ती बॉल त्यावरी पाहतो की पाहू शकाल राऊंड द ग्राउंड ऑन साइड मध्ये आणि पूर्णपणे मत पाहू शकाल या मॅच वरती बेस्ट ऑफ लक टीम आपण जर पाहिलं तर नक्कीच कामन आणि तुमचं बांडलं खेळलं टीम. कारण मित्रांनो नाच होऊ नका. भविष्यामध्ये यश अपयश येतच राहायचं. नाण्याच्या 2 बाजू छापा किंवा काटा आणि क्रिकेटच्या 2 बाजू विजय आणि पराजय. एक मॅच हारली म्हणून क्रिकेट संपणार नाहीये. एका टुर्नामेंटमध्ये क्वालिफाय झालं नाहीच म्हणून क्रिकेट संपणार नाहीये. एखाद्या दिवशी मात्र आपल्याकडनं फलत झाली नाहीये म्हणून म्हणू नका की आपले दिवस गेलेत. कारण कुठनं आणि कधी स्टार्टअप करा. आयुष्य खूप सुंदर आहे. त्या ते मात्र घेऊयात ब्रेक आणि जाऊयात मॅन द मॅच करता. त्या ठिकाणी मॅन द मॅच म्हणून मिस्टर हर्षल याला मात्र मॅन द मॅच दिली जाईल आणि ज्या ठिकाणी मी विनंती करते